श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी याबद्दल थोडक्यात माहिती आज आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ सेवा. स्वामी समर्थांची सेवा आज आपण जाणून घेणार आहोत की कशी करायची. स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी किंवा कशी करायला हवी. स्वामींची सेवा करण्यापूर्वी स्वामींना मनोमन आपले गुरु स्वीकारून त्यांना असे म्हणायचे आहे की माझी साधी भोळी सेवा मान्य करून घ्या. माझ्या सर्व दुःख आणि व्याधी असतील त्या कमी करून आम्हाला सुख व समाधान प्राप्त व्हावे. कायम तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून नित्य सेवा ही घडेल. तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची छोटी का होईना फोटो किंवा मूर्तीही असायलाच हवी. कारण आपण ज्या देवतेची किंवा गुरुची उपासना करतो त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्यासमोर असणे आवश्यक असते. स्वामी समर्थ सेवा. दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही तुम्ही नित्य सेवा करू शकता. कारण आजकालच्या धावपळीच्या दिवसांत आपल्याकडे वेळ नसेल, त्यामुळे थोडासा वेळ काढून आपल्याला सेवा ही करायचीच आहे. सर्वात आधी तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक असायला हवे. त्यामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. खरे तर हे एक पुस्तक नसून खूप मोठे शस्त्र आहे. जीवनातील अडचणी सर्व दुःख या ग्रंथाने सोडवले जातात. याची किंमत फक्त 33 रुपये एवढी आहे. नित्यसेवामध्ये रोज 3 अध्यायाचे वाचन करावे आणि रोज 11 माळी जप करणे आवश्यक आहे, जे की 20 मिनिटांमध्ये होतो. अशा प्रकारे दररोज 7 दिवस 21 अध्याय वाचायचे आहेत. स्वामींनी अक्कलकोटमध्ये ज्या काही लीला केल्या वर्णिल्या आहेत, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये अध्याय वाचून होतात. जर तुम्हाला 11 माळी जप करणे होत नसेल तर तुम्ही फक्त 1 माळ जप करू शकता, पण ती एकदम अंतकरणाने केली पाहिजे. स्वामी समर्थ सेवा. तसेच रोज तारक मंत्र म्हणावा. ते शक्य नसल्यास तो ऐकावा. त्यामुळे स्वामींची सेवा आपल्याला अनन्य भावाने स्वामींना शरण जाऊन करायची आहे. ज्यांना रोजच्या कामातून चांगला वेळ मिळतो त्यांनी रोज 3 अध्याय 11 माळी जप आणि तारक मंत्रचे पठण करायचे आहे. आणि ज्यांना जास्त वेळ मिळत नाही किंवा दिवसभर कामात व्यस्त असतात त्यांनी 3 अध्याय 1 माळ जप स्वामी तारक मंत्र यांचे वाचन करायचे आहे. दररोज पाया पडताना महाराजांना मुजरा करणे आवश्यक आहे. ज्या वेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळी स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तसेच आपण बाहेरून घरात आल्यावरही स्वामींना मुजरा करायचा आहे. तसे जमेल तसे आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू नये याची काळजी बाळगावी. कारण आपण आपल्या गुरूंचे गुरुपद घेतलेले असते, त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. आता नित्यसेवा कधी करू नये. जर तुम्ही मांसाहार घेतला असेल तर नित्यसेवा करू नये. तसेच तुमचा मासिक धर्म चालू असेल तर नित्यसेवा करणे टाळावे. फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.